महाराष्ट्रातील दिव्यांग नागरिकांचे हक्क, सन्मान, रोजगार, शिक्षण, आरोग्य, स्वावलंब आणि सामाजिक न्याय सुनिश्चित करण्यासाठी भाजप दिव्यांग विकास आघाडी महाराष्ट्र प्रदेश आणि दिव्यांग जनसंवाद फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने 36 जिल्हे 9 महिने 55 मागण्या या राज्यव्यापी निवेदन अभियानाचा रविवार दिनांक 26 जुलै रोजी अमरावती येथे पत्रकार परिषदेद्वारे शुभारंभ करण्यात आलाय। पत्रकार परिषदेत अभियानाचे प्रमुख अमोल देवाजी वालके यांनी माहिती देताना सांगितलंय की पुढील 9 महिन्यात महाराष्ट्रातील सर्व 36 जिल्ह्यांना दौरा करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे संबंधित जिल्हा प्रशासनाकडे दिव्यांग समाजाच्या 55 प्रमुख मागण्यांचे निवेदन सादर करण्यात येणार आहे। यासोबतच प्रत्येक जिल्ह्यात दिव्यांग नागरिकांशी भेट संवाद साधून त्यांच्या समस्या आणि अपेक्षा जाणून घेतल्या जाणार आहे। ते म्हणाले की राज्यातील लाखो दिव्यांग नागरिक आजही शिक्षण, रोजगार, आरोग्य सुविधा, सामाजिक सुरक्षा आणि विविध शासकीय योजनांच्या लाभांपासून वंचित आहे। त्यांच्या प्रश्नांना न्याय मिळावा आणि शासनाने ठोस निर्णय द्यावेत या उद्देशाने हे राज्यव्यापी अभियान हाती घेण्यात आले। पत्रकार परिषदेत मांडण्यात आलेल्या 55 प्रमुख मागण्यांमध्ये दिव्यांग पेन्शन प्रति महिना 6000 करणे, प्रत्येक महिन्याच्या 5 तारखेपूर्वी पेन्शन जमा करणे, सर्व जिल्ह्यांमध्ये ई-रिक्षा आणि स्कूटी वितरण, दिव्यांग जनसंवाद हा शासकीय कार्यक्रम घोषित करणे, 15 लाखांपर्यंत आरोग्य विमा, पदवीधर दिव्यांगांना रोजगार अथवा 15,000 मासिक मानधन, 6% आरक्षणाची प्रभावी अंमलबजावणी, सर्व शासकीय कार्यालये पूर्णतः सुगम करणे, प्रत्येक जिल्ह्यांना दिव्यांग सहायता केंद्र सुरू करणे, दिव्यांग महिला व मुलांसाठी विशेष योजना तसेच RPWD 2016 ची कठोर अंमलबजावणी यांच्यासारख्या महत्त्वपूर्ण मागण्यांचा समावेश आहे। या अभियानांतर्गत प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद, लोकप्रतिनिधी तसेच संबंधित शासकीय विभागांना निवेदने देण्यात येणार असून दिव्यांग समाजाच्या प्रश्नावर व्यापक जनजागृती केली जाणार आहे। अभियानाचे संयोजक अमोल देवाजी वालके यांनी महाराष्ट्र शासनाला आवाहन करताना सांगितले की दिव्यांग समाजाच्या या मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन लाखो दिव्यांग नागरिकांना सन्मानाने सुरक्षित आणि स्वावलंबी जीवन जगण्यासाठी संधी उपलब्ध करून द्यावी। पत्रकार परिषदेला मेघा वालके, रेणुका बोबडे, ललिता गोतमारे, अपर्णा खोडे, पूर्वी चौरसिया, मोहम्मद मुजम्मिल अब्दुल वशीर, पुष्पेंद्र सर, गोकुळ सुरपटणे, अक्षय लागणे, दिनेश असलापुरे, अमोल पावडे आणि सागर ठाकरे यांच्यासह अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते। पत्रकार परिषदेचे सूत्रसंचालनही उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले। ताज्या घडामोडी आणि आपल्या शहरातील बातम्या बघण्यासाठी नंबर 1 न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा, आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये द्या। आपल्या बातम्या नंबर 1 न्यूज चॅनलवर बघण्यासाठी 99 21 58 96 63 या व्हॉट्सअपवर मेसेज करा।